सोलापूर महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रितपणे लढण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतला। या आघाडीला वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षानेही पाठिंबा दिला। विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सोलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री झाली। त्यात स्थानिक काँग्रेस नेत्यांची संमत आहे। त्यामुळे महायुतीसमोर महाविकास आघाडीचे तगडं आव्हान हे महापालिका निवडणुकीमध्ये उभं करण्याचा प्रयत्न होते। महानगरपालिका निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी शिवसेनेच्या उपनेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे दिनांक 9 डिसेंबर रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूरमधील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक येथे शासकीय विश्रामगृहामध्ये झाली। त्या बैठकीतच सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडीची घोषणाही करण्यात आली। सोलापुरातील बैठकीसाठी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश एलगुलवार, शहराध्यक्ष चैतन्य रोटे, माजी महापौर संजय हेमगट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अजय दासरी, धनंजय डिखोळे, गणेश वाणकर, संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेशकर, शहर प्रमुख मोरे, महिला आघाडीच्या प्रमुख प्रिया बसवंती, अमिता जगदाळे, मनसेच्या जिल्हा प्रमुख विनायक महेंद्रकर, माकपचे ॲडव्होकेट अनिल वासम आदी प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। नगर परिषद निवडणुका संपल्यानं येत्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळं राजकीय पक्षाने त्यांची तयारी चालवली। महाविकास आघाडीनं महापालिकेचं रणांगण एकजुटीनं लढण्याचा निर्णय घेतला आहे। त्यातूनच सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आहे। सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी सुरुवातीला पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली। त्यात लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी दोघांशी चर्चा केली। त्यानंतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी महाविकास आघाडी म्हणून लढण्याबाबत विचारविनिमय केला। त्यानंतर खैरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली। या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेसाठी महाविकास आघाडीची घोषणाही करण्यात आली। या बैठकीला मनसेचे विनायक महेंद्रकर यांची उपस्थिती होती, तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची परवानगी घेऊन महाविकास आघाडीच्या बैठकीला ते आले होते। त्यामुळे मनसेची महाविकास आघाडीत एंट्री झाल्यानं हे मांडलं जाते। मनसे आणि महाविकास आघाडीच्या युतीची पहिली घोषणा सोलापूरमध्ये झाली। त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीची मनसेची एंट्री निश्चित झाली। त्याबाबत निर्णय स्थानिक नेतृत्वाने घेतला आहे। त्यास नांदगावकर यांच्याकडून पूर्वसंमतीही घेण्यात आलेली आहे। याबाबत माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, सोलापूर महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत। महाविकास आघाडीत मनसेची एंट्री झाली। या आघाडीला वंचित आघाडी आणि समाजवादी पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे। त्यामुळे भाजप आणि महायुती पुढं आमचं कडवं आव्हान असणार आहे।